अध्याय 27. श्री गणेशाय नमः. जय जय पंकजाक्षा आदिपुरुषा सर्वसाक्षा अव्यक्त व्यक्ता सर्व परीक्षा महादक्षा रमावरा. मागल्या अध्यायी कथन करविले एवढ सिद्धीनाथनाथ जन्म उपरी सिद्ध कळा पाहून कोल्हापुरी पातला. तेथे रावणी लक्ष्मी लयात पुजारी करून हस्तगतम सर्व सामग्री ओवरीत नेऊन या दाखविली म्हणे पुजाऱ्याशी सबळ पडल्या कनक राशी. तरी या सरतील ज्या दिवशी तोवरी संतर्पण योजावे तरी अल्पवर्ण काहीच धरू नये भिन्न. सकळा लागी करोनी पक्वान्न पंक्ती ते वाढवावे. आणि सगळ्या गावाला सगळ्याला बोलून जेवण झालं म्हणजे आता. गावा माझी सकळा कारणे पेटून द्यावा पाकी अन्न. 2 वेळा 3 वेळा घालून भोजन तुष्ट करावे सकळाचे. शेठ सावकार राजा रंक सकळांशी आणून ओपावा पाक. आंतजाती भूदेव लोक तुष्ट करावे सर्वांशी. असे सांगून पुजाऱ्या ते शीघ्र कामाची अन्वितम. कार्यायोगे अपरिमित सकामकार्मी योजिले. उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून पाका लागी सज्ज करून सर्व कामा चालविले. मग शिष्ट गृही धाडून तया दिली आमंत्रण. येरीकडे पाक निर्माण करावया लाविले. आणि ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दौंडी ग्रामी पिटून सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले. श्री क्षेत्र श्रावण आणि ब्राह्मण भेद 84 देश समान. देवाग्नी विप्र कुश ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती. पंच द्राविड देश मुलतानी मारवाडी गुर्जार हिंदुस्थानी. हुसेनी प्रौढ मिळवणी देश जाती मिळाल्या. आसो भेदाभेद अन्य जाती शरस मार्गाचे पाकविती. खाजा करंजा कचोर मालती शिरा बुंदी करताती. पुरी पोळी विप्रा बहुत चमचमीत भाज्या करण वरण भातम. पंचमधू त्यात अपार धृत इच्छे समान मिरवले. आसो पक्वांनी सिद्ध करून चालते पंक्ती सेविती अन्न. पुन्हा शोधा लागल्या परतून येऊन अन्न सेविती. प्रथम पाक जात जाती तेथे नसे काही आरुती. पितिक वाढून गुळाची नेती भोजन करून मग माने. कोणी कोरडेचे उठून नेती अन्न नेवोनी भरिती आपले सदन. मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गावात. रावरंक कुटुंबासहित अन्न सेविती होती तृप्त. मग वनवी तुका दीपानिमित्त गृहोगृही मिरवला. आणि मग गावात काही जागणं पेटी नव्हतं, फक्त उजड म्हणून फक्त दिवा लावायचे. असो या परी एक मास ग्रामसेवी सिद्ध अन्नास. यावरी कथा अत्री सुतास कैशी वर्तली ती ऐका. प्रथम दिनी भिक्षे कारणा गावात संचरे अत्री नंदन. क्वचित रूपी निरूपवान भिक्षा मागे गृहगृही. तवते गृहीचे जन म्हणती गावात प्रयोजन. होते तेथे आम्हा जाणे कुटुंबादी भोजना. आणि मग तो दत्तात्रय भीक मागायला जातो. ते लोक सांगतात आम्ही तिकडे चालू म्हणजे जेवणाचा कार्यक्रम आम्ही सगळे तिकडेच जातो म्हणजे. तरी तू सत्वर गती जाऊन सारी का आपली भुक्ती. व्यर्थशीन कासया प्रती वाईट कदान्न इच्छुनी. उत्तम पक्वान्न टाकून व्यर्थ काशिनशी दारिद्र्यवानम. कामधेनू ते काशे आनन कांडन कोंडा का भक्षावा. की कल्पतरू बैसला टाई ते समान पदार्थ देई. मग का शिनावे धावून पायी मिळवावया मुक्तीचे. परिसास्ता गृह लागून मग चाकरी कासया करावी हेमा कारण.
भाग्या तुरल्या पियुष पान मग वल्लरी समान का इच्छावे देवी तू प्रकरण करशी येथे सांडून सुधार सांगनाशी कदा ना करिता या गावाशी तोशी मतिमंदा. आणि मग त्या मागणार ते सांगायच्या तिथे जाऊन चांगलं चांगलं अन्न ते खायचं सोडून गावात कशात मागत येतो. ये पर्याय सो अन्नी गृहाशी भोजन जातो अन्नी कुटुंबेशी पाक करावा कवने आताशी तुझ लागी ओपावया आयशी घरोघरी भाषणे ओती दत्तात्रेय कारणे मग मनात म्हणे प्रयोजन जाऊन पाहू निज दृष्टी आयशे योजनी स्वचित्तात तेथे पातला तपोनाथ उभा राहुनी पाक शाळेत पाक लक्षात आणवी तसे तो महाराज योग कारण देखता ओळखी सिद्ध अन्न सोडे करिता नगा समान होय आपण न पचविता मग पोळी पडताची लागली परिसहस्रात्री वाढियली आयशे चिन्हे ओळखली सिद्ध कळा महाराजी. आणि मग तिला जाऊन त्याला पाहिलं एक सगळं सिद्धीचं अन्न आहे. मग येतीच्या जना लागी पुसत हे प्रयोजन एवढे कोण करीत येरू म्हणती महासंदर्भ वट सिद्धी नागनाथ करतो की आयशे ऐकून आत्री सुत खून जाणली स्वचित्तात की म्या मुलाशी सिद्धार्थ पदार्थ काशी क्षेत्री ओपिले तरी त्याचे नाव होते यथार्थ वट सिद्धी नागनाथ तरी तोची काय आहे येथे मोठेपणे मिरवावया. आणि मग त्याच्या लक्षात आलं आपण त्या बाळाच्या खेळामध्ये त्या मुलाला दिलं होतं म्हणे त्याचं नाव नागनाथ होतं. 80 वर्षे लोटली 20 तरी झाला असेल स्थूळवट ध्यास तरुणपणी महतीस वाढवावया टेकला परी मजकारणी गोचर व्हावे ही इच्छा म्हणी या गावीचे संधान धरून संकल्प मांडिले हे गावीचे भिक्षा स्थान भ्रष्ट करावे सिद्धी अन्न सकळ गावीचा पाक वर्जून केलाच मज करिता तरी आता असो कैसे आजीचा दिन करू उपवासम ऐसे योजून स्वचित्तास स्वामी तेथून चालिला परी अनेक जन पाचारिती बाळा कारण आपण जावे भोजन करणं तू ऐसा का जातोशी. आणि मग त्याला काही जेवण बिवण केलं नाही तसंच चाललं आता आपण उपवास धरू पण ते लोक त्याला खांबीच्या पण तो काही थांबत नाही म्हणजे ऐसे म्हणून हाती धरिती पुन्हा पाक शाळे आणीती परी तो नायके योगपती गावा माझी संचरी. मग कनकधान्याची भिक्षा करीत लोक पुसता त्याचे वदत की तुमचा नेम भक्षारहित अन्न सेवित नाही जिन ऐसे वदोनी सकळ लोकात शुष्क अन्न मागुनी घेत काशी क्षेत्री जाऊन तुर्त भोजनाचे साहित्यशी. आणि मग त्या गावात जाऊन कोरडं अन्न घ्यायचा आणि मग तो जाऊन त्याची तयार करून खायचा म्हणे. ऐशे रीती एक मास लोटून गेला सहज स्थितीस परी नागनाथ सोचित्तास विचार करिता पै झाला म्हणे लोटता एक मास स्वामी नदीशे आम्हास मग बोलावणी ग्रामस्थास पुसता झाला महाराज म्हणे गावात कोणी येत अतिथी आहे नि भिक्षावंत तव ते म्हणती सिद्धानाथ एक अतिथी येतो की. आणि मग त्या गावातल्या लोकांना नागनाथ विचारू राहिला कोणी भिक्षा मागायला येतं का म्हणजे गावामध्ये मग ते सांगतात आता तो येतीचे तुमचे अन्न न सेवी मागतो भिक्ष कदान्न आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की आम्ही सारितो येथे भोजन म्हणतो न मिळे त्या पक्वान्न या स्तव कोरडे मागुनी धान्य नेत आहे महाराजा. ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ त्याशी म्हणे नागनाथ मागो येताची ते गावात करा श्रुत मज लागी त्याशी काही न टाकून श्रुत करावे मज कारण मग मी जाऊन म्लानी वचने भोजन घालीन तयाशी.
आणि मग त्या नागनाथानं त्या लोकांना सांगितलं की तुम्ही आता तो भिक्षा मागायला आला तर मला येऊन सांगा म्हणे फक्त. परी आणि काही अर्थ कोरडे अन्न न्या गृहात येरू येईल जव भिक्षेचे तेची अन्न वाढावे, त्याने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा या परी. न घेई मग तुम्ही येऊनी झटकरी श्रुत करा मज लागी. 550 नाते सांगितले भाविकांशी, ते कदा काळी कार्याशी धरणार नाहीत निश्चय. आयशे सांगून सिद्ध अन्न त्याचे दिले व श्री बांधून, मग आपल्या गृही जाऊन वाट पाहत बैसले. तो श्री दत्तात्रेय आत्रे सुत भिक्षेशी आले अकस्मात, तव ते सिद्ध अन्न घेऊन हातात सन्मुख येती घालावया. म्हणती महाराजा मी दीन मुचे गृही कैचे अन्न, परी नागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हाशी. तरी त्या भिक्षेत भिक्षा तोच तुम्हा वाढावे धर्म काजम. ऐशी बोलती ती सहज श्रुत कराया दत्ताशी. आणि मग ते सांगत्या तो नागनाथ आम्हाला देतो म्हणे ते धान्य नाही, त्याच्यातूनच तुम्हाला देतो म्हणे. परमचतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करुण, परी तो त्रे दत्ताचा अंश हे ऐकून भिक्षे ते आकळेन. मागे पाऊल तत्काळ ठेवून जात होय आत्री नंदन, मग ते आपले गृहीचे अन्न घेऊन या धावती. म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न आपण न वाटे चित्ती प्रसन्न, तरीही आमचे कष्ट चित्त घेऊन विन्मुख होऊ नकाजी. आणि मग ते अन्न नसेल चालत तर आमच्या घरातलं अन्न घ्या म्हणे. आयशे सांगून भिक्षा देती तो घेत नाही प्रंजाळ चित्ती, मग लगबेगे हेर जाती श्रुत करती नाथाशी. नाथाशी होता श्रुत मात शीघ्रच पळत्वे येत धावतम, निकट होता हस्तसंकेते हेर दाविती तयाशी. तोही हस्तसंकेते खुने आत्रीसुताच्या निकट जाऊन, प्रथम करेकर कवळून चरणी माता ठेवितशी. म्हणे महाराजा योगपती माय तू माऊली दयाळ क्षिती, तरी डावलोनी पाडसा प्रती गुप्त कैसा विचरशी. मद करुण्या निराळवान दैन्यवंत बहुत काननी, येथे सांडूनी निष्ठुरपणी जाशी कैसा वो माये. मद बाळपणी आपुलेची जाऊन या तपोदो भोजम, गेला टाकुनी महाराज मागे दृष्टी न करिता. तरी ती सकया तुझ वाचुनी पडलो आहे तो घोर वनी. मार्ग लक्षिता सूक्ष्म नयनी प्राणकंठी उल्लासे, जैसा चातक दृष्टी करून वाट पाये अबुध सगन. की उकली हरिदी लागून वाट पाये पाडस. 20 संवत्सर गेला काळ परी चित्तावनी दाही तळमळ, तरी शांत करावया जळ तुझे काही दिसेना. आपा वेगळी आप मासोळी तेवी तव भेटी जीव तळमळी. परी माये त्वा हृदय तळमळी निष्ठुर कैसे साठविले. आयशे मनोनी आरंबळत नेत्राश्रोची पाद शाळित. म्हणे अंतर देऊनी माते गेलाशी कैसा महाराजा. आयशे वंदुनी म्लानवानी पूर लोटवी नेत्र जीवनी. मग दत्तात्रेय परीक्षा नयनी अंतराते ओळखी. चित्ती म्हणे प्रजाळवंत तापे तापला आहे नाथ. मग हस्त का खाली घालूनी हस्तम उठविले महाराजे. प्रेमसे कवळणी पाणी हृदय कवळीला प्रेमे करुणी. वामास्ते कवळोनी मृदनी नेत्राश्रू पुसितसे. मग धरुणी शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात. कृपे मौळी ठेवून हस्त करणी मंत्र ओपिला. देऊनी स्वमुखे आत्मकून केला भ्रमे परायणम. परंपार अज्ञानपण मुळाऊनी नाशिले. आयशी होता ब्रह्मशिस्त कोटी तत्काळ कृपे गुरु कृपे पडली दृष्टी. जैशी आब्र वितळता शेवटी सुडाळ आर्क दिसतशी.
देवी पाहता दत्त स्वरूप मग उचमळता आनंद खूप आ म्हणून बाप बाप पदो मौळी अर्पितशे मग परम प्रिय रात्री नंदन की घेतला स्नेह करून अरे मुख कोरवाळून मागील कथा निवेदी आविर्वोत्र नारायण आयेश बा मही कारण उर्गी कुशी विविध वीर्य जन्म तुझा होय बाम तरीही आईशी मूळ कथा मज आतुरली हृदयी शोधिता म्हणून बाळा तुझ्या हाता सिद्ध कळा ओपिली तरी तुझ भेटी द्यावया कारण इच्छित होते माझे मन परिप्रारब्धे योगे करून आजी घडून आले बाम जे प्रकरण समयोजित लोह चुंबक भेटी होत की समुद्र क्षार ऐक्यवंत न गावळी होतसे देवी बापा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध योगे काठी आयशी म्हणून हृदय पुटी नाथा लागी धरितशे मग उभय प्रज्ञावंत निगता सांडून ते एकांत ग्रामाबाहेर निगोनी त्वरित काशी क्षेत्री चालिले परी आयशे रीती या अनमंत्र प्रयोगी विभूती नाथबाळी चर्चुनी निघुती गमन दोघे शीघ्र करिताती मग पवन वेगेचे गमन करिता वाटे गेले गवस्ती वैताम लवता नेत्रपाती पाता काशी क्षेत्री पातले तेथे काहीशे 19 क्षण सरिता आपुला नित्य नियम मग भद्रिकेदार चित्ती धरून गमन करीते पै मार्गे बाळी प्रयोग दिव्य विभूती या अनुरूपाची महाशक्ती शने बद्रिका आश्रमाप्रती जाऊन या पोहोच संचार करिता शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेमा आवडी वनी पर्वत एकाएकी भेटती आणि मग बद्रिकाश्रमाला गेले तिनं शिवाची गाठ घेऊन तिघं एकमेकाला भेटली या परी उमाकांत श्री दत्ता ते विचारितम दुसरा कोण आहे भृत्य मेळविला शेवेशी आयशे बोलता अनुसयासूत मने महाराजा नामया नागनाथम आविर्वोत्र प्रतापवंत नारायण अवतारम आयशे बोलता उमारमण दत्ताशी म्हणे ऐक वचन याते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिरवावा मग आवश्य म्हणून आत्रीसूत राहता झाला षण्मास्तेतम सांगोन सकळ आश्रविद्येस 14 कळा 64 उपरी नागपत्री आश्वस्ती नेऊन केले सकल सिद्धार्थ साधनम उपरी बद्रिका आश्रमी जाऊन तपा लागी वैशविले नाथ दीक्षा सकळ देवनी उन्मनी मुद्रा लिहिली कानी संगी शैली सिद्ध करोनी नाथा लागी ओपिली आसो आयशा दीक्षा रूपे 12 वर्षे केले तप मग स्वर्गदेव मेळवून यामुप वरा लागी ओपिले मावले करुणी देदीप्यमान तुष्ट करुणी स्वर्गाचे जनम गोळविले स्थानोस्थान नाथावर देवनिया यावरी बोले तो आत्रीसुत नागनाथ बोळविला म्हणे बारे महीचे तीर्थ सांगोपांग करी काम तीर्थे आती मरीन तयाचा मळ सांडिती संत जनम तस्मात बारे तीर्थाटन संत मिळी करी काम मग आवश्य म्हणून नाथ प्रेमळ वंदोनी श्री गुरुचे पद कमळ तीर्थे करावया उतावेळ महीवरी संचरला आत्रीसूत गेला गिरनार पर्वती एरीकडे नागनाथ जती तीर्थे करीत नाना क्षिती बाले गाठी पातला तेथे पाहुणी शुद्ध कानन वस्तीशी राहिला मनोधर्म परी प्रतापी तपी सगन गावोगावी समजला मग अपार लोक येती दर्शना दिवसांदिवस वाढे महिमा मग भक्ती पुरस्काराची वाढली महिमा
तुम्ही येथेची वस्ती करावी. मग अपार धर्म करून वस्तीस राहिले अपार जन. वडवा नळ 80 ग्राम नाम नागनाचे ठेविले. आणि मग ते वडवा नळ एक गाव होतं, लोकांनी तिथंच राहायला सांगितलं आणि मग त्यानं गावाचं नाव वडवाळ नागनाथ ठेवलं. या परी कोढे एक दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायाशी. सहज राहता झाला वडवाळ गावाशी. नाथ कीर्ती ऐकिली म्हणून मच्छिंद्र दर्शना जात तो. मठद्वारी येऊन त्वरित सडळ चालिला द्वारा हात. स्वशिष्यानी हात केले आणि मग तो मच्छिंद्र तिथं आला मुक्कामी राहिला आणि त्या नाथाच्या दर्शनाने चालला. त्या शिष्याने त्याला अटकावलं. म्हणजे नाथ भाव ऐका वचन पुढे नका करू गमन. श्री नागनाथा ते सांगून तुम्हा नेऊ दर्शना. तयाच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन. तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारून येतो की. ऐसे मच्छिंद्रे ऐका वचन कोपानळी चढले म्हण. चित्ती म्हणे हा संतजन कैसा राववत देव दिसतसे. आणि मग त्यांनी हातकवले त्या मच्छिंद्राचा राग आला आणि आज सकाळचा संत आहे म्हणी दर्शन येऊन देत नाही. देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर. तरी कपटपणीचा संत व्यवहार संग्रहातेन ठेवीची. तरी या येथे आहे बंड जग गोंदावयाचे केले प्रचंड. तरी शिक्षा आता उदंड दाखवावी या नरा. ऐसे क्रोधे चिंती आणून त्या शिष्याशी केले ताडन. साधन करिता बहुत जन सप्तशत शिष्य धावले. ते पाहून या मच्छिंद्रनाथ स्पर्श कळा त्वरे प्रेरितम. तेने झाले मही व्यक्त 700 शिष्य सकळिका. आणि मग असं म्हटलं त्या शिष्याला त्या मच्छिंद्राला त्याच्या थोबाडात लावली आणि सगळे शिष्य धावली. ते धावल्यावर मग मच्छिंद्राला ते त्याची भस्माची कुठून हे केलं आणि सगळ्या एक जागी खेळवलं. म्हणजे मयी व्यक्त सकळ होता नाथ मुखावता ताडन करिता. तव ते आरमळती आक्रोशवंता एक आरडा उठला. तो येरीकडे मठात सदा ध्यानी भरून नागनाथ. कोल्हाळ आरडता ऐकून प्रजावंत देहावरी पातला. ध्यान भंगले कोल्हाळे करून तिने कोपानळी पेटले म्हण. मग उपरीवर शीघ्र जाऊन निज दृष्टी पाहतसे. काही 700 शिष्य मही व्यक्त झाले ते चलनवलन रहित. एकटा तया कणीनाथ मुखावरी भेदितसे. ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपा नळाने. म्हणे हा नाथ दिसेशी येतो दिसून परिभ्रष्ट बुद्धी आहे की. शांती क्षमा दयापूर्ण पाळीजे साधूचे हेची लक्षण. स्वप्ना माझी तीव्रपण ठेवू नये निज दृष्टी. तरी याते नाही योग्य नाथ नाथपंथी लाविला डाग. कोणता साधू होता चांग उपदेशिले ययाशी. आणि मग तो नाथ हानीत असताना पाहिलं याचा गुरु कोण आहे म्हणे. हा काही भ्रष्ट आहे म्हणे. तरी याचे शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरोन. ऐशे कोपेची झलपून धुनी भस्म कवळिले. प्रथम गर्वबंधना विद्या झलपून स्वर्गी गर्वाचे केले बंधना. सकळ नूरे चलनवलन स्वर्गी व्यक्त केलाचे. मग विभाशास्त्र झलपून शिष्यमुक्त केले मही कारण. मुक्त होताची सकळ जन नाथपृष्ठी धडाले. ते पाहून या मच्छिंद्रनाथ म्हणे चूर्ण करावे हे समस्त. मग जल्पोन्यास्त्र पर्वत महानगर निर्मिला. तो पर्वत विशाळपणी येता झाला पंथ गगनी. ते नाथे पाहुनी नवनी व शक्रास्त्र झल्पिले. मग तो शीघ्र पाक शासन अंतराळी वस्त्र देत सोडून. तेने पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला. मग जल्पोनी
वाताकर्षण शक्र पाळीला मयी कारणे वज्रा काळी विद्या जल्पुन वज्रा लागी निवटिले ते पाहून या नागनाथ मनी शोभला अति अद्भुत मग वात प्रेरक विद्या त्वरित मेघासरावरी टाकिली तेने चक्र सावध होऊन पळू लागला भय करुण म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण आपुले काय काम नशेची हेची मनोनी भयस्थित शक्रस्थाना पळोनी जात येरीकडे मत्रिनाथ काय करिता पै झाला मग वासव शक्ती आणि दारुण जल्पोनी मंत्रप्रयोगाते सिद्ध करोनी देदीप्यमान नागश भागा पाठविली तरी ती शक्ती महादारुण सहस्र मित्रीचे देणे करुण प्रलय काळी जैसा अग्न शब्द करीती येतसे शब्द करिता कलकडात खचून पडती गिरी कपाट धरा कापे जंगलात द्विभाग होऊ पाहतसे स्वापदे पळती रानोरान द्विगजान मिळे कोठे ठिकाण पाताळ भोवनी शेष दचकून मूर्धनी ते सरसवची एकची झाला हलकल्लोळ महीचे जीव चराचर सकळ घाबरोनी झाला हडबळ क्षणित स्थळ पहाती आयशे पाहुनी महाकांत काय करी नागनाथ सकळ दैवते बंधन विद्येत जल्पता झाला महाराज तेने दैवताचे बंधन समस्त मग न धावती स्फुरण त्या विद्येत आयशी केली गती कुंठित सकळ अस्त्र शस्त्राची मग हेमांद्र पर्वती दारुण आश्रे योजिली महादारुण हेमाद्री अस्त्र पावोन नाथे वासवी शक्ती टाकिली ते पाहून या मत्रिनाथ शक्रा वज्रा लागी स्थवितम वरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्रविद्या फळेना म्हणजे नागनाथानं ते देवाची सगळं अस्त्र बंधन केलं आणि मग आता मच्छिंद्राचं सुद्धा काही चालवणार मगा नाना अस्त्राचे प्रयोगयुक्ती जपे परी ते सकळ व्यर्थ जाती मग निशय मच्छिंद्र पाहोनी जगती स्तब्धरुष्टी पाहतसे तो येरीकडे नागनाथ नाना आश्रे जल्पोनी त्वरितम पर्वता समान ततक्ष ते आश्रविद्येशी धावली मग मच्छिंद्रनाथे दक्षु धावती शतानुशत नाही गणती ते पाहून मच्छिंद्रजती गरुडास्त्र जेव्हा जपतशी परी नागनाथे पूर्वप्रकरणी केले होते गरुड बंधन तेने मच्छिंद्रनाथाचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडाश्री मग ते सर्प उन्मत्त येऊनी डंकिती ठाई नाथ तेने मच्छिंद्र हडबडत प्राण सोडू पाहतशी मग नागनाथाला ते सगळे सर्पास त्याच्यावर सोडले आणि गरुडाचं बंधन आस्तन केल्यामुळं आता मच्छिंद्रनाथ पडला मग अंतकाळीचा समय जाणून चित्त बुद्धी अंतकरण काया वाचा तन्मंधन गुरुचे चरण स्थवितशे स्थविता तसे परी कैसारीची उद्धव शब्द उद्भत गती म्हणे महाराजा कृपामूर्ती यात्रीसुता धावरे आणि मग सगळं त्याचं ते संपल्यावर त्यानं वर हे करून त्याच्या गुरुचं नाव घेऊन धाव म्हणतं यात्रीसुताचं नाव घेतो मी बाळक लढिवाळ जाण वेष्टिलो आशे सर्प बंधने तरी माये त्वा वाचून कोण सोडवीन मज आता ये त्रय देव अवतार खाणी मज पाडसाची तू हरिणी व्यग्र बैसला मम प्राणहरणी ये धावनी लबगे परम संकटी पडलो येथे कैसा निद्रा लागली तुथे सर्व साक्षी असोनी जगाते नेत्र झाकिलेत मदविषयी दत्त दैत्याशे म्हणून शब्द फोडीला अट्टाशे करुण नेत्र झाले श्वेतवर्ण मुखी हुंदका येतशे परी दत्तात्रे नामे करुण बाह्य अट्टाशे वचन हे नागनाथे शब्द ऐकून साशंकित होतसे
आणि मग ते दत्त दत्त आहे नाव ऐकल्यावर त्या नागनाथाला सुद्धा त्याचं आश्चर्य वाटलं आणि तो जवळ आला. चिंती म्हणे मम गुरुचे श्रवण स्मरण हा करीतो किमर्थ वाचे, तरी हा कोणाचा शिष्य याचे नाव विचारू जाऊन या. मग निकट येऊन सिद्ध नागनाथ पुसता झाला स्नेह भरितम, म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा, येरू म्हणे आदेशनाथ नाम मचिंद्र तत्वताम, प्रसन्न करोनी आत्रे सुता अनुग्रह घेतला, तरी याची नाथ पंत मूळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ, मधमागे जालिंदर सबळ दत्तानुग्री मिरवला, तया मागे भरतरीनाथ दत्त शिष्य झाला जग विख्यात, जो वरी यावनी चेतवंत चिरजीवंत मिरवला, तया मागे रेवणनाथ दत्तानुग्री प्रतापवंत, जेने जिंकोनी देव समस्त विप्रबाळे उठविली, हरी महाराजा नाथपंतात मी दत्तात्र्याचा ज्येष्ठ सुतम, आयशा ऐकून वडसिद्ध नागनाथ मनाबाजी कळवळला. आणि मग त्याला सांगितलं दत्ताचा पहिला बाळ मीच म्हणे आणि मग बाकीचे म्हणे. मग त्या नागनाथाला कळवळा होता त्याचा. मग सुपर्णाचे सोडून निबंधन गरुडास्त्र जते वाचे कारण, आयशे होता सकळ सुपर्ण महीवरी उतरले, उतरोनी नागकुळा समस्त भुवनी भयभीतम, तत्काळ विष शोषून त्वरित अदृश्य ते पावले, आसो नागकुळ विष शोषून अदृश्य झालिया भये करुण, गरुड ही उभयता नमून स्वर्गाप्रती तो गेला, येरीकडे नागनाथ मचिंद्राचरणी माता ठेवितम, म्हणे ताता समान वडील भ्रांत गुरु मागा तू होशी, मग नेवोनिया स्वस्थानाशी बैसविला आपणा पाशी, गौरवनी उदार मानसी एक मास ठेविला. आणि मग तू माझा भाऊचे म्हणे वडील, मग त्याची चरण पाया पडला त्याला घेऊन गेला. यावरी मचिन ऐके एके दिवशी बोलता झाला नाथाला नागनाथाशी, त्वा बंधन द्वारापाशी ठेवले काय म्हणून या, भाविक येती दर्शनाते तव शिष्य येऊ न देतील, त्याचे तुझ मज कळी याची निमित्ती झाली असे महाराजा. आणि मग तो नागनाथाला म्हणतो तू ते द्वारपाळाशी द्वारापाशी कामून ठेवले म्हणूनच आपली हे झालं युद्ध झालं. यावरी बोले नागनाथ मी असतो सदा ध्यानस्थम, जनते येवोनी अपरिमित ध्यान माझी भंगिती, म्हणून द्वारी ठेवितो रक्षण उपरी बोले मचिन नंदन, नाथा हे नोहे चांगुलपण भूषणिक आपणाशी, कोण जनते हीन दीन वावयाशी येती पवित्र पावन, तरी ते द्वार आटक पावन विन्मुख मागे जाताती, तरी मुक्त द्वार आता येथून ठेवी जगाचे यत्कितपण, मनोधर्म रूढ मार्ग वाढवावी, आयशे सांगोनी नागनाथाशी मचिंद्र जाती तीर्थाशी. आणि मग त्या मचिंद्रानं नागनाथाला सांगितलं की हे द्वार उघडच व्हायचं म्हणे, येणारे दर्शन घेऊन जातात आणि ते पुण्य होतात म्हणे. येरीकडे वडवा नळाशी काय करी नाथ तो, मुक्तद्वार आगार टाकोन मग दर्शना येती अपार जन, नाना जनाचे अंकिजनपण फिटोनी मागे जाताची, आयशा असता कोणे एके दिवशी सांगुना सत्त शिष्य होता त्याशी, तयाची श्री पुण्यराशी मृत्यू पावली मठात. आणि त्याच मठात एखाद्या शिष्याची पत्नी मरण पावली म्हणून, ते पाहुणी वर सिद्ध नागनाथ उठविती तयाचे कांतेचे, तेने बोबाट वडवा नळात घरोघरी संचरला, मग जयाचे घरी होत मृत्य आणोनी टाकीती मठा प्रेतम, उठोनी नागनाथ सदनाधारी तयाच्या. आणि मग त्यानं ते उठवल्यानंतर साऱ्या गावात माहीत झालं की तो मेलेला जिवंत करतो म्हणे. मग कोणाच्या इकडे मृत्यू झालं काढून टाकायचे आणि तो उठवायचा.
ऐसे होता बहुत दिवस संकट पडले यम धर्मास मग तो जाऊन सत्य लोकास विधी लागी निवेदी मग तो मृत्यूमंत चतुरानन वडवानरात शीघ्र येऊन श्रीनाथाचा स्तव करून राहविले त्या कर्मा या परी 6 शिष्य त्याचे सिद्ध कळा लादली नावाचे ते जगामध्ये सिद्धार्थ वन सिद्ध नामी मिरवले सांगून सिद्ध धर्मसिद्ध देवसिद्ध भौमसिद्ध देवसिद्ध ओमसिद्ध कोकिळ सुंदर चक्षुतो ऐसा नवसिद्धा माजारी विद्या उपिती कवित्व सावरी देव जिंकोनी सत्वरी विद्यावरू मिरवले 52 वीराचे करो निबंधन केल्या साबरी विद्या स्वाधीन ते साबरी विद्या कवित्वरत्न नवसिद्धीत मिरवती 9 कोटी 9 लक्ष नागनाथाची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्य दीक्ष पीडाकारक नवती दावरे खांडुक उपसन टीके किरळ अहिरा नैमिक रुंचिक सर्प विरारण ऐशी विद्या परोपकारी आसो ऐशी विद्या साबरी कवित नवाई प्रगट केली जगात या परी दिवस लोटले बहुत कथा वर्तली विप्राची समाधी योग सरला शेवट तै उद्धरला बहिर भट आणि रामाजी भट सुभट हेमकारक उद्धरिला हरीच्या कथा पूर्ण भागात वदलो भक्तिसार अमृत ग्रंथात या उपरी चरपटीनाथ श्रवण करावे श्रोते हो धोंडी सुत नरारी वंशी मालू तो संत कृपेशी अवधान विद्ये सावकाशी श्रोते तुम्ही अवधारा स्वास्ती श्री भक्तिकथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोध 22 चतुर सप्तशतीमाध्याय गोरा श्री कृष्णार्पणमस्तु पुंडलीक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।